मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे राजकुमार फेऱ्या मारत असतो. त्याला फार टेन्शन आलेलं असतं. तो एकाच विचारात असतो, भैरवी कधी येते आणि नेमकं कधी आल्यानंतर हे सगळं कशा पद्धतीने व्यवस्थित होतंय ह्याच विचारामध्ये तो हरवलेला असतो. आणि तो आता फक्त आणि फक्त भैरवीची वाट पाहत असतो. भैरवी आता आलेली असते आणि भैरवी आल्यानंतर इथे मात्र जेव्हा इथे तो भैरवीला पाहतो तेव्हा त्याला फार आनंद झालेला असतो. तो सरळ सरळ इथे विचारायला लागतो की नेमकं तुम्ही कुठे आणि कशा पद्धतीने गेला होतात, हे सगळं काय आहे, कशासाठी बाहेर गेला होतात आणि गेलात तर गेलात, सावली नेमकी तुम्हाला भेटली का? तेव्हा भैरवी म्हणत असते, जरा राजकुमार शांत होणार आहेस का? हे बघ, आम्हाला तिकडे सावलीसुद्धा भेटली आणि सावली भेटल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगते. हां, सांगा ना, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा भैरवी म्हणत असते, हो, सगळं काही ठीक आहे. त्याच्यात काय एवढं काळजी करण्यासारखी तशी पाहायला तर काहीच गरज नव्हती. पण तरीसुद्धा तुम्ही तिथे एखाद्या लहान मुलाला वगैरे कोणाला पाहिलं का? जर तुम्ही तिथे एखाद्या लहान मुलाला वगैरे पाहिलं असेल तर प्लीज तुम्ही मला तसं सांगा. असं म्हटल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, लहान मुलाला वगैरे आम्ही कोणालाही नाही पाहिलं. पण तुझं नेमकं काय चाललेलं आहे? तुला एवढा लहान मुलाचा काय पडलेला आहे? असं म्हटल्याबरोबर इथे आता तो म्हणत असतो, ते सगळं काही खरंय, पण अरे पण बिन काय, तिथे कोणीही नव्हतं. फक्त आणि फक्त जगन्नाथ आणि त्याचबरोबर इथे सावली, हे दोघेजणच होते. आणि हे दोघेजण असल्या कारणाने आम्ही फक्त आणि फक्त त्या दोघांनाच भेटून आलेलो आहोत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण हे मात्र इथे अजिबात त्याच्या मनाला बुद्धीला पटत नसतं. तरीसुद्धा तो ह्या सगळ्या गोष्टी विचारण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, खरं खरं सांगा, म्हणजे तुम्हाला तिथे त्या बाळाचं युनिफॉर्म किंवा खेळणी वगैरे असं काही दिसलं का? जर ते दिसलं असेल तर नक्कीच सांगा. तेव्हा मात्र आता इथे हिला राग येतो आणि म्हणत असते, नेमकं तुझं काय चाललंय? हे सगळं तू का आणि कशासाठी बोलतोयस? वेड लागलंय का तुला? असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, हो, मला वेडच लागलेला आहे. सांग ना मग, नेमकं काय झालेलं आहे? कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतोयस? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तो म्हणत असतो, कारण इथे जेव्हा जगन्नाथ जो आहे ना, त्यावेळेस त्याने 8 वर्षापूर्वीच एक भाकीत करून ठेवलं होतं. आणि ते भाकीत त्याने असं सांगितलं होतं की सावलीच्या मुलामुळे तुझा अंत होणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे, म्हणून मला त्या पोराला मारून टाकायचं आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, वेडायस का तू? अरे कदाचित असंही असू शकतं की इथे सावलीचं जर पोरगं असेल आणि जर तू त्याला मारलंस तर मग इकडे त्याच्या मरणानंतर सुद्धा तुझा अंत होऊ शकतो ना. ह्या साध्या बेसिक गोष्टी तुला समजत नाही आहेत का? आणि मी फक्त आणि फक्त US वरून कशासाठी आलेले आहे, तर फक्त आणि फक्त इथे सावलीला नष्ट करण्यासाठी आलेली आहे, तिचा बदला घेण्यासाठी आलेली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर राजकुमार म्हणत असतो, तुम्ही बोलताय ना ते मात्र मला फार आवडलेलं आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सगळं ह्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. दुसरीकडे आपण पाहतो, आता राजकुमार ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन तर घेतच असतो. पण दुसरीकडे मात्र आता व्यंकटेश हा सावलीला म्हणत असतो, त्या इथे भैरवीची एवढी हिंमत कशी काय झालेली आहे? ती भैरवी नेमकी स्वतःला कोण समजते? त्याचबरोबर इथे सरळ सरळ घरामध्ये येते आणि सरळ सरळ इथे तुला येऊन धमकी देते. हे सगळं काही मला फारसं पटलं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा सावली व्यंकटेशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, मी काय म्हणतो सावली, हे बघ, मला असं वाटतंय की आपण इथे ना राहायलाच नको, आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊयात. तेव्हा सावली म्हणत असते, नाही व्यंकटेशजी, आपल्याला कुठेही जाता येणार नाही. आणि कुठे जाणार आहोत? अगं बेळगावला जाऊया. मग बेळगावला गेलं तर तिथं सुद्धा तो रतन मला त्रास देणारच आहे ना, मग बेळगावला सुद्धा आपण नाही जाऊ शकत आहे. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, माझ्या आजोळी जाऊया, तिकडे कोणीही आपल्याला ओळखणार नाहीये किंवा तिकडे आपल्याला कोणीही त्रास देणार नाहीये, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर सावली म्हणत असते, नाही, असं अजिबातच होणार नाहीये. मग आता इथे तू अशी लपून किती दिवस बसणार आहेस आणि कसं होणार आहे? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, बाद झालं, तुम्ही बोलताय ना ते खूप जास्त बोलताय, जरा शांत बसणार आहात का? असं म्हणून त्या दोघांना सुद्धा आता इकडे जगन्नाथ शांत करत असतात. आणि त्यानंतर मात्र इथे आता जगन्नाथ म्हणत असतात, सावली, हे बघ, मला असं वाटतंय की आता बसून राहणं आणि त्याचबरोबर इथे लपून राहणं हा काही ऑप्शन नाहीये.
मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता तू सर्वांसमोर यावंस आणि तुझी खरी ओळख सर्वांना सांगावीस असं मला वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता शुभ्राला राजकुमार झोपवत असतो आणि तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजतो. त्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलेलं असतं. ते नोटिफिकेशन असतं खंड्याच्या मोबाईलचं आणि खंड्याच्या मोबाईलचं इथे नोटिफिकेशन जेव्हा तो पाहतो तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो. कारण ते जे नोटिफिकेशन आहे ते दुसरे तिसरे कुठेही नसून ते राजकुमारच्या घरातलंच असतं. मग त्याला टेन्शन येतं. तो म्हणत असतो की हे जर नोटिफिकेशन इथले माझ्या घरचं आहे तर हे कसं शक्य आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्यच नाही. जर तो खंड्या इथे येऊन गेला असेल तर मग मात्र काय करायचं, तो कोणाला भेटला असेल, सारंगला, आईला, पण त्या दोघांना जर भेटला असेल तर आत्तापर्यंत त्यांनी माझ्या मानगुटीवर बसले असते. मग तो नेमका कोणाला भेटला असेल असा विचार तो करू लागतो आणि त्यानंतर आता तो ह्या मोनिकाला भेटला असेल का असं म्हणून आता लगेचच तो दरवाजा बंद करतो. दरवाजा बंद केल्याबरोबर मोनिकाच्या समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा मोनिका म्हणत असते, काय रे, काय झालेलं आहे, असं का बघतोयस, काय झालेलं आहे, अरे राजकुमार काय झालंय ते तरी सांग ना. तेव्हा राजकुमार मात्र सरळ सरळ तिचा गळा आवळत असतो आणि सरळ सरळ तिचा गळा आवळल्यानंतर इथे मात्र मोनिका म्हणत असते, अरे डोक्यावर पडलायस का, सोड मला लवकर, सोड पटकन, असं म्हणून आता त्याच्या हातातून गळा स्वतःचा सोडून घेण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा त्याच्या हातून गळा सोडून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला तो म्हणत असतो, बघितलंस काय चाललंय काय तुझं, तेव्हा ती म्हणत असते, अरे वेडायस का, इथे पोरगी म्हणजे शुभ्रा झोपलेली आहे आणि तू सरळ सरळ माझा गळा कावर आवळत आहेस, नेमकं काय चाललेलं आहे, डोक्यावर पडलायस का तू. तेव्हा तो म्हणत असतो, खरं खरं सांग, खंड्या कुठे आहे, खंड्या तुला भेटायला येऊन गेला का. तेव्हा ती म्हणत असते, खंड्या आणि मला भेटायला येऊन गेला असं का, तो मला का आणि कशामुळे भेटायला येऊन जाईल, तो तुझा माणूस आहे ना, मग जर तो तुझा माणूस आहे म्हटल्यावर तो मला भेटायला का आणि कशामुळे येईल, त्याची हिंमत तरी होईल का मला भेटायला येण्याची. आणि तू माझ्यावर संशय घेणं बंद कर, मी असलं काही नाही केलेलं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला अजिबातच नाही माहिती तो खंडा कुठे आहे, काय आहे म्हणून. उगाचच तुम्हाला नाही त्या गोष्टी अजिबातच विचारू नको, समजलं का, असं म्हटल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ अमृता, तू मला डबल क्रॉस करू नको, माझ्यासोबत डबल गेम खेळायचा नाही, समजलं तुला. तेव्हा मोनिका म्हणत असते, हे बघ मी अजिबात तुझ्यासोबत डबल गेम किंवा डबल क्रॉस करत नाही. हे बघ खंडा तुझा माणूस आहे, तो कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती असल्या पाहिजे, मला मात्र काही माहिती नाही. आणि प्लीज माझ्यावर संशय घेणं बंद कर. आणि डोक्यावर पडलायस का, अरे मी तुझी बायको आहे आणि जर तुला काही झालं तर ते मला सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे ना, मग तू माझ्यावर सरळ सरळ असा संशय कसा घेऊ शकतो. उलट जर खंड्याला शोधायचं असेल तर मी तुझी मदतच करेन, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो जगन्नाथरावांनी आता मीडियावाल्यांना बोलवून घेतलेलं असतं. जेव्हा मीडियावाले येतात त्यावेळेला मात्र मीडियावाले म्हणत असतात, खरं तर जगन्नाथराव, आज तुम्ही आम्हाला इथे बोलवले, काही खास विशेष आहे का. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, हो खास आणि विशेषच असं आहे आणि त्यामुळेच आम्ही इथे तुम्हाला बोलवलं आहे. कशासाठी बोलवले असं विचारल्याबरोबर जगन्नाथ म्हणत असतात, कारण तुम्ही आत्ता मीडियामध्ये जी काही न्यूज इथे तुम्ही चालू केलेली आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तेव्हा मीडियावाले म्हणत असतात, कोण देणार आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं. तेव्हा सावली आलेली असते आणि सावली आल्याबरोबर ती म्हणत असते, मी देणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता सगळेजण येणाऱ्या सावलीकडे पाहतच असतात. आता ते म्हणत असतात, तुम्ही एवढी वर्ष एवढी दिवस तुम्ही कुठे होतात. आणि त्याचबरोबर सावली म्हणत असते, त्याच प्रश्नांची सगळी काही उत्तरं मी तुम्हाला द्यायला आली आहे, पण त्याआधी मला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे. बोला ना, काय करायची. तर तुम्ही मला सावली मेहेंदळे या नावाने न ओळखता तुम्ही मला इथे सावली जगन्नाथ या नावाने ओळखा आणि तेच मला आवडेल, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर तुमचा घटस्फोट झालाय का असा सुद्धा सावलीचा प्रश्न असतो. सावलीला त्यांचा प्रश्न असतो. तेव्हा मात्र सावली म्हणत असते, तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यावर असे प्रश्न नाही विचारू शकत. आता तुमचा मेन मुद्दा होता तो म्हणजेच की मी एवढी वर्ष कुठे होती. तर मी एवढी वर्षे बेळगावला होती. आणि बेळगावला कुठे होत्या, तर इकडे बेळगावला एक मला काकू भेटल्या आणि तिकडेच मी राहिले. खरं तर इथे माझ्या जीवाला आणि इथे कोणाचा तरी धोका होता. सतत मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्या जीवावर उठले, त्यामुळे मी अज्ञात राहण्याचा विचार केला आणि मी राहिली सुद्धा तशीच. पण हल्ली तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नामुळे आणि तुम्हा सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी मी इथे बाहेर आलेली आहे, बस एवढंच आहे. त्याचबरोबर इथे आता सावली म्हणत असते, मला एकच म्हणायचं आहे तुम्हाला की मी भैरवीला काय उत्तर देईल काय नाही हा माझा प्रश्न आहे. वेळ आल्यावर इथे मी त्यांना उत्तरच देणार आहे, असं सुद्धा सावली
स्पष्टपणे बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र सावली त्यांच्यासाठी चहा आणायला निघून गेलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे तिलोत्तमा बसलेली असते. जेव्हा तिलोत्तमा बसलेली असते त्यावेळेला मात्र तिथे मोनिका आलेली असते आणि मोनिका आल्यानंतर लगेचच म्हणत असते, आई तुम्ही काही काम करताय का? तेव्हा ती म्हणत असते, हो काम करते, बोल ना काय झालं? नाही आई काही नाही, खरं तर मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे काय काय कसल्या तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? म्हणजे त्या जागेचं वगैरे काही टेन्शन आहे का? तेव्हा ती म्हणत असते, हो गं पण आई मी आत्ता जस्ट एक न्यूज पाहिली. त्या न्यूजमध्ये इथे सावलीने एक इंटरव्ह्यू घेतला आहे आणि मीडियावाल्यांना आता इकडे ती समोर आल्याचं सगळं काही सत्य सांगितलं आहे. तेव्हा मला असं वाटतंय की आता सावली आणि सारंगला दूर ठेवण्यासाठी मी तुमची मदत करावी. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, तू आणि मला मदत का करणार आहेस? तेव्हा ती म्हणत असते, हे बघा आई, एकतर तुमच्या सर्वांना ती सावली आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे स्वभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. पण फक्त मीच अशी एक व्यक्ती आहे की जी व्यक्ती इथे आता तिला माहिती नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की मी इकडे तुम्हाला सर्वांना मदत करू शकते आणि तुम्हा सर्वांना मदत केल्यानंतर मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे सावलीच्या सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला शोधून काढण्यासाठी मदत करेल. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट, मी राजकुमारची दुसरी बायको आहे, त्यामुळे मला तुमच्या गुडबुकमध्ये राहायचं आहे. तुमचं सगळं काही म्हणणं मला इथे ऐकून घ्यायचं आहे आणि त्याचमुळे मी हे सगळं काही करायला तयार आहे, असं सुद्धा सावलीबद्दल मोनिका बोलत असते. तेव्हा तिला तो म्हणत असते, ते सगळं काही खरं आहे, पण मला आणखी एक गोष्ट कळत नाही आहे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमची पूर्ण मदत करेन. दुसरीकडे आपण पाहतो आता अमृता ही सावलीला भेटायला गेलेली असते. जेव्हा ती सावलीला भेटायला जाते त्यावेळेला मात्र इथे ती म्हणत असते, सावली खरं तर मला तुला फार भेटायची इच्छा होती. अबीर कुठे आहे? अबीर बाहेर ट्रिपला गेला आहे, असं इकडे ती स्पष्टपणे सांगत असते. त्यानंतर मात्र इथे आपण पाहतो की आता ती म्हणत असते, सावली मला असं कळलं आहे की तुझं लग्न वगैरे झालेलं आहे, तेव्हा कोण आहे तुझा नवरा वगैरे? मला त्याला भेटायला फारच जास्त आवडेल, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा आता लगेचच इथे सावली व्यंकटेशला आवाज देते. व्यंकटेशला आवाज दिल्यानंतर अमृता म्हणत असते, अरे वा, खरं पाहायला गेलं ना तर तुम्हा दोघांना सुद्धा भेटून फारच आनंद झाला. सावली मला एक गोष्ट सांग, तू लग्न कधी केलंस? तेव्हा मात्र सावली थोडीशी गोंधळलेली असते आणि सावली अशी गोंधळल्यानंतर आता मात्र इकडे ती लगेचच म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर इकडे जेव्हा मी इथून बेळगावमधून निघून गेले ना आणि बेळगावमधून निघून गेल्यानंतरच आता इकडे मला व्यंकटेशजी भेटले आणि व्यंकटेशच्या आईनं मला मुलीसारखा सांभाळ केला. मला मुलीसारखा सांभाळ केल्यानंतर त्यांच्या आईनं मग त्यांचं आणि त्याचबरोबर माझं आम्हा दोघांचं सुद्धा लग्न लावून दिलं आणि त्या दोघांनी सुद्धा इथे लग्न लावून दिल्यानंतर आम्हाला मात्र फार जास्त आनंद झाला. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जो काही अबीर आहे तो सुद्धा आमचाच मुलगा आहे, असं इकडे ती बोलत असते. पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावलीने सांगितलं की इकडे मी इथून गेल्यानंतर एका वर्षभरामध्ये अपसेट होते आणि त्यानंतर लग्न केलं. पण आता प्रेक्षकांनो अबीरचं वय आणि सावलीची इथे लग्नाची तारीख जर मॅच केली तर हा अबीर अगोदरचाच मुलगा आहे असं तर सिद्ध होईलच. पण बघू आता पुढे काय दाखवता येत तर असो. इथे आता पाहत असतो की व्यंकटेश म्हणत असतो, पण तुम्ही कोण? तेव्हा सावली म्हणत असते, सारंगची वहिनी. असं म्हटल्याबरोबर सारंगची वहिनी म्हणून आता अमृता म्हणत असते, सावली खरं तुला भेटून फार छान वाटलं, तुम्हा दोघांना सुद्धा भेटून सुद्धा खूप छान वाटलं, असं म्हणून आता अमृता तिथून निघून गेलेली असते. तर सावली मात्र ह्या व्यंकटेशकडे पाहतच असते. तर प्रेक्षकांना पाहत राहा सावळेचे जणू सावले. भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.